तिरंगा कधी ना खाली पडायला द्यायचा नसतो. त्याची शान ना कायम अबाधित राहायला हवी. का बाबा, ते रंगाचा तुकडा आहे. नाही बाळा, हा फक्त रंगाचा तुकडा नाही, हा आपल्या भारत देशाचा तिरंगा आहे. हा तिरंगा कोणी तयार केला माहिती आहे का? पिंगळी व्यंकय्या यांनी. आणि हा असाच अभिमानी उंचावर राहण्यासाठी ना आपल्या भारतातील लाखो क्रांतिकारक शहीद झालेत. पप्पा, शहीद म्हणजे काय? चल तुला आज महाराष्ट्रातल्या 3 शहीद वीरांची कहाणी सांगतो, जी खूप कमी लोकांना माहिती आहे. पप्पा, महाराष्ट्राची? हो बाळा, 1909 साली नाशिकमध्ये A.A.T. जॅक्सन हा एक ब्रिटिश अधिकारी इंग्रजांची दडपशाही वाढवत होता. तेव्हा अवघ्या 17-18 वर्षाचे क्रांतिकारक अनंत कानेरे, कृष्णाजी कर्वे, विनायक देशपांडे यांनी जॅक्सनचा वध करण्याचा पण घेतला आणि 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात संगीत शारदा नाटक सुरू असताना अनंत कानेरे यांनी थेट जॅक्सनच्या गोळ्या घातल्या. पुढे तिघांना अटक झाली आणि 19 एप्रिल 1910 रोजी ते हसतच फाशीवर चढले. बाळा, जे अन्यायाविरुद्ध आपल्या प्राणांतिक लढतात ना, त्यांना शहीद म्हणतात. आणि अशा असंख्य शहीद क्रांतिकारांच्या बलिदानाने हा ध्वज उंचावलेला आहे. म्हणून तो कधी खाली पडू द्यायचा नसतो.